जिव्हाळा फाउंडेशनच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जामखेड येथील कन्या विद्यालय या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। त्याचाच पारितोषिक वितरण समारंभ आज मोठ्या उत्साहात साजरा झाला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी मार्केटचे संचालक संतोष पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार विशाल नाईकवाडेसह जिव्हाळा फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विद्यार्थिनींनी लेख वाचवा लेख जगवा या विषयावर पथनाट्य सादर केले व उपस्थितांचे मने जिंकले। जिव्हाळा फाउंडेशन जामखेडच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव कार्यक्रमानिमित्ताने जामखेड येथील कन्या विद्यालयात घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिव्हाळा फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार विशाल नाईकवाडे, स्कूल कमिटीचे अध्यक्ष प्राध्यापक मधुकर आबा राळेवात, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलांना राऊत, विश्वदर्शन केबलचे संचालक गुलाब जांभळे, नगरसेवक दिगंबर चव्हाण, हरिभाऊ आजबे, शहाजी डोके, काकासाहेब नेटके, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेशी, शहाजी इंगळे, रंगनाथ राळेवात, अवधूत पवार, अमित जाधव, उद्धव भोंडवे, नवनाथ जाधव, ताहेर खान, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ केडी चौधरी, पर्यवेक्षक IM वाळुंजकर, दिलीप ढवळे, सुनील वारे हे उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सरसमकर सर यांनी केले। यावेळी शाळेचे पालक उद्धव भोंडवे यांनी शाळेसाठी 12 खुर्च्या भेट दिल्या, तर काकासाहेब नेटके यांनी इन्व्हर्टर भेट दिले, तर शेतकरी मार्केटचे संचालक संतोष पवार यांनी आणखी मुलींना बसण्यासाठी चटई देण्याचे जाहीर केले। चेतवली आणि तिच्या आयुष्यातील अंधकार दूर केला त्या सावित्री विषयी आज बोलणार आहे। झेल्ले शेणाचे गोळे झेल्ले कर्मठ विकारी नजरा, झेल्ले शेणाचे गोळे झेल्ले कर्मठ विकारी नजरा, ज्योतिबाची सावित्री ती स्त्रीसाठी तिने केला खुला शिक्षणाचा जरा, खुला शिक्षणाचा जरा। घरानं हरली झरण डगमगली, घरानं हरली झरण डगमगली, किती आली संकटे घरा, सदैव राहिली तत्परती शिक्षित कन्या समाज सारा, शिक्षित कन्या समाज सारा। जे नाव महाराष्ट्रीयन माणूस कधीच विसरणार नाही। मंजिलें उनको मिलती है, मंजिलें उनको मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसले की उड़ान होती है, हौसले की उड़ान होती। ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत होते, शिक्षणापासून स्वातंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबीवर परतंत्र ठेवले जात होते, अशा काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला। काय चूक आहे तिची आणि काय नाही, सुरक्षित नाही तिची शेवटी। पण श्रद्धेमुळे एक लक्षात घ्या, पण श्रद्धेमुळे एक लक्षात घ्या, आज स्त्री आहे म्हणून आपण, पण थोडा एक विचार करा, आज स्त्री नसती तर आपण राहिला असतो का? नाही। डॉक्टर, इंजिनियर, राजी, महाराजी, पंतप्रधान, आमदार, खासदार, मग ते कोणी असू द्या, या सर्वांना घडवणारी, या सर्वांना जन्म देणारी एक स्त्रीच आहे। तिचे ते विज्ञान संपत्ती तिच्या अध्यात्माला सुरुवात होते, परंतु मी त्याच्याही पुढे जाऊन असे म्हणेन की जिथे अध्यात्म व श्रद्धेचे शेवट होते तिथे अंधश्रद्धा सुरू होते। होय, खरं आहे, माझ्या भातात अंधश्रद्धा व्यापलेली आहे। खरं मला वाटते की माझ्या भातात अंधश्रद्धा व्यापलेली आहे। जेव्हा हे वाक्य मी ऐकते तेव्हा मला खूप खंत वाटते। उरादेमासारखे लोक संत महंत वाटू लागले, यासारखे दुसरे दुर्दैव या भारतासाठी कुठलेच नाही। शिकायत है मुझे उस समाज से, शिकायत है मुझे उस समाज से, अंधविश्वास में जी रहे हर एक उस इंसान से। कशी काय बरं? अगं, गेल्या महिन्यात विज्ञान प्रदर्शन झालं ना, त्यात आपल्याला विद्यापीठाचा पहिला नंबर आला। तिनं कोणतं उपकरण बनवलं होतं? अगं, तिने कचरा सागरी बैलगाडी बाजारात आणली आहे। त्या बैलगाडीत बसून तिचा चंद्रावर जाण्याचा मानस आहे। त्या बैलगाडीची किंमत 35 लाख रुपये असल्याचे तिने सांगितले। वा वा वा, तिचे तर अभिनंदनच करायला पाहिजे। पण डॉली, ही झाली समाजातील नाण्याची चांगली बाजू, पण समाजातील नाण्याची दुसरी बाजू म्हणजेच वाईट बाजू पण खूप वाढत चालली आहे बघ। कोणती ग? अगं, कालच बाजारपेठातून गुटख्याची माळ चोरीला गेली। पोलिसांनी गुटखा खाणाऱ्या 4 आरोपींना पकडले। त्यातील एका आरोपीचे वय तर अवघे 8च महिने आहे। त्यांना म्हणावं गुटख्यातला तळ काढून खा। तुझ्या या सुंदरतेचे वाटतच नव्हतं, पण कोण होता त्याचा पाहता होता। काय करणार आहेस तू माकडा? अगर तू मेरी नाही तो किसी की नाही। ऍसिडची बाटली टाकून तुझा तोंड विद्रुपात करतो। हे बघ, तू असं काही करणार नाही। ऍसिडची बाटली फेकून दे, फेकून दे। समाजात, रस्त्यावर, बस स्टँडवर, शाळेच्या गेटवर, क्लासच्या गेटवर असे रोड रेंगाळतच असतात। अशा वेळी आपण मुलींनी न घाबरता आपल्या चपलीचा प्रसाद द्यावा। मग काय, रस्त्यावरची 4 चांगली माणसं जमतातच की मग पुढचे काम तेच करतात।
अशा घटना आपल्या देशात जागोजागी घडतायत आणि म्हणे स्त्रीभ्रूण हत्या थांबवा. अशा अपराधांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी, त्याशिवाय स्त्री जन्माचं स्वागत होणार नाही. आपल्या गावातील स्त्रियांना मुलींना सन्मानाने समाजात जगण्यासाठी आपला सगळ्यांचा प्रतिसाद हवा आहे. माझ्यासारख्या भावांनी रस्त्यावर छेडछाड होणाऱ्या बहिणीची भाऊ म्हणून मदत केलीच पाहिजे. इथून पुढे मी कुठल्याच पोरीला त्रास देणार नाही की कुठल्याच पोरीची छेडछाड करणार नाही. दुसरी गोष्ट महत्वाची अशी की या ठिकाणी आपण सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी करतो. मी मुद्दाम जाणीवपूर्वक माई असा शब्द वापरलेला आहे, कारण आई म्हणजे माई आणि माई म्हणजे आई. आपल्याला जे शिकवते, जे बालपणापासून शिक्षण देते, ते कार्य सावित्रीमाईंनी केलेले आहे. तेव्हा ह्या जयंतीनिमित्त मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करू इच्छितो की इथून पुढे सावित्रीबाई असा उल्लेख न करता त्यांचा माई या अर्थाने सावित्रीमाई फुले अशा प्रकारे करावा. मुलींनी खूप चांगली भाषणे केली आणि जिव्हाळा फाउंडेशनचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण त्यांनी ही वक्तृत्व स्पर्धा सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केली आणि हा उत्कृष्ट कार्यक्रम आज या ठिकाणी होत आहे. ते शेणाचे गोळे दिले, माती दिली, ह्या नेमकं काय? खरं तर आपण ऐकलं वाचलं, याचा अर्थ नेमका काय? 18व्या शतकात, 17व्या शतकात, अगदी 19व्या शतकातही बहुजनांनी शिकलं पाहिजे नाही. बहुजनांना शिक्षणाची द्वार खुली नव्हती आणि या सावित्रीमाईने तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी शिक्षणाची दार खुली केली. खरं तर श्रद्धा अंधश्रद्धा हा विषय महत्वाचा आहे. आपण आता मी तुम्हाला विचारलं की देवा मला पास करतो, सगळेजण म्हणले हा मी म्हणतो, तर देवाला तुम्ही कधी म्हणले का की देवा मी भरपूर अभ्यास करेन आणि नंतर पास होईल? म्हणता का? म्हणतात का नाही उद्यापासून? परीक्षा आल्यानंतर पहिला आधी देवाला म्हणायचं की मी भरपूर अभ्यास करीन. आधी काय म्हणेन? भरपूर अभ्यास करीन आणि मग सांगू का? आपल्या भावाला आधी सांगितलं पाहिजे. आपण काय सांगितलं पाहिजे? की तुला एक बहीण घरी आहे. सांगतात का नाही? सांगतात का नाही? खेळासळ होईल का? हे बघा, कुठंतरी सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. सुरुवात आपल्यापासून केली. तुम्हाला जर तुमची कुठं छेडाछेड होत असेल तर तुम्ही आम्हाला त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं. पोलीस स्टेशन, आमचे जिव्हाळा फाउंडेशन पदाधिकारी त्याचा योग्य तो बंदोबस्त करतील आणि एकदम मनमोकळे जर तुम्हाला नाव सांगायचं असेल तर सांगायचं. तुमचं नाव गुपित आहे. आमचं हे कन्या विद्यालय तालुक्यात एकमेव असं कन्या विद्यालय आहे आणि या विद्यालयामध्ये या मुलींचा सर्वांगीण विकासासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. त्यांच्यासाठी वर्षभर विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून खेळामध्ये त्यांना प्राधान्य दिलं जातं. स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा, खेळाच्या स्पर्धा असतील, निबंध स्पर्धा असतील, रांगोळी स्पर्धा असतील, सगळ्या स्पर्धांच्या मध्ये मुली चांगल्या प्रकारे यश मिळवतात. त्याचप्रमाणे गुणवत्ता विविध स्पर्धा परीक्षा असतील, स्कॉलरशिप परीक्षा असेल, NMMS परीक्षा आहे, या सर्व परीक्षांच्या मध्ये मुली आमच्या गुणवत्ता पात्र गुणवत्ता ठरत आहेत. प्रतिनिधी किरण रेडेसह कॅमेरामन रोहित राजगुरू, विश्वदर्शन न्यूज, जामखेड.